एक साडी 20-25 हजार रुपयाची घेऊन आमच्या ताईला किती येते बघा हसू, पण आता हिला कोणी सांगावं आम्हाला किती येते रडू. चला तर मग स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या दिदीचा साखरपुडा झाला, आता लग्नाचा विषय चालू आहे. आता लग्न आहे म्हणल्यावर नवरी मुलीला तर कपडे घ्यायला लागतात आणि आम्ही त्यासाठी इथे दादरला आलो होतो बघा. आणि हाय की नाही, यांना गाडी माहित नव्हती तरी माघारी बोलवून इथं गाडीत बसून घेतले बघा. आणि त्यातनं पण कशी करते बघा ही. यांना म्हणलं काय असेल ते पटापट उरकून घ्या लवकर. मग फायनली काय दुकानात येतं पण येऊन पोचलो होतो. पहिला म्हणलं आपलं तोंड आरशात बघून घेऊया, कारण कसं दिसतंय काय दिसतंय. तुम्हाला तर माहिती आहे आपण पहिल्यापासूनच भारी दिसतोय, त्यामुळे काही विषयच नाही. भावानं तुम्ही पण लग्न केल्यानंतर नाही बायकोला जी साडी आवडते की नाही ती घेऊन द्या, नाहीतर बघा हे असं बॉम्ब होत्या बघा. बहुतेक काही नाही त्या मावशीला की नाही ही साडी आवडली होती वाटतं, म्हणताना दोघं जण नवरा बायको बघत होती बघा. मग काय आम्ही पण जरा दया दाखवून ती साडी कॅन्सल केलो ना, आम्ही दुसरी एक साडी घेतलेलो. ते काय तुम्हाला नंतर दिसलं. आणि आता वेळ होती की नाही ती म्हणजे आज डायरेक्ट किस्स मोकळं करून घ्यायची. आम्ही जी साडी घेतली होती की नाही तिची किंमत ऐकून नाही की नाही मी म्हणलं त्याच्या यायला माझं लगीन पण झालं असतं एवढ्यात. 25,000 रुपये एका साडीला घालून आमची दिदी किती खुश आहे बघा. परत नाही त्यांना म्हणलं तुमचं झालं असलं तर नाही पोटा पाण्याचं जरा बघून घ्या. मग काय डायरेक्ट आम्ही सगळीजण इथं हॉटेलमध्ये आलो होतो बघा. हॉटेलमध्ये की ना आमचा कार्यकर्ता कसा फ्लेक्स करत होता. जेवण वगैरे झालं आणि बघतोय तर आमच्या दिदीने पैसे काढायला लागली होती द्यायला. म्हटलं अजून जरा भरपूरच उरल्यात वाटतं तिकडे पैसे. जेवणाचं बिल ऐकल्यावर की नाही माझ्या परत कपाळात आल्या होत्या, कारण की जेवणाचं बिल पण झालं होतं 3,000 रुपये. दिदी आहे गंभीर म्हणून काय विषय नाही गंभीर. जाऊ दे चला दिदीच्या नावानं जय. आता म्हणलं सगळं झालं, आता आपल्याला उद्या सकाळी कामावर पण जायचं आहे म्हणताना काढली गाडी निघालो आपापल्या घराकडे. चला बाय बाय.